स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगसाठी त्यांच्या पूर्ण डिटेल्स बघणार आहेत। त्यातले कोणते कॉलेजेस चांगले आहेत, कोणते आपण म्हणूया एवढे चांगले नाही आहेत, याच्याबद्दल सुद्धा मी इन्फॉर्मेशन देणार आहे आणि त्याची प्रायोरिटी तुमची कशी असली पाहिजे यावर पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत। बघा, गव्हर्नमेंट कॉलेज म्हणलं की त्याच्यात दोन प्रकार येतात, गव्हर्नमेंट कॉलेज प्युअरली गव्हर्नमेंट किंवा मग गव्हर्नमेंट एडेड कॉलेज किंवा म्हणूया आपण प्रायव्हेट कॉलेज। त्यातलं डिफरन्स काय आहे, कसं काय असलं पाहिजे, तुमची लिस्ट कशी असली पाहिजे, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहेत। जी मुलं नवीन आहेत त्या चॅनलवर, जे पॅरेंट्स नवीन आहेत, पहिल्यांदा चॅनल बघतात किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणाऱ्या काळामध्ये इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनमध्ये हे चॅनल नक्कीच तुमच्यासाठी हेल्पफुल असणार आहे। बघा, गव्हर्नमेंट कॉलेज म्हणलं की एक आपल्या मनामध्ये खूप चांगला विचार येतो की अरे कॉलेज म्हणलं की चांगलं, गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये म्हणलं की पैसेही कमी आणि खूप काहीतरी चांगलं आपण इमॅजिन करतो। बट ही फॅक्ट नाहीये। आपल्याला थोडंसं यावर डिस्कस, याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवेन की गव्हर्नमेंट कॉलेज घेणं योग्य आहे की प्रायव्हेट कॉलेज घेणं योग्य आहे, किंवा कोणते गव्हर्नमेंट कॉलेज खरंच चांगले आहेत किंवा प्रायव्हेट कॉलेजपेक्षा बेटर आहेत। पण मी तुम्हाला एका प्रश्नात विचारतो, बघा तुमच्या लक्षात येईल, जर तुमच्याकडे दोन ऑप्शन्स असतील, तुमच्या मुलाला तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकाल की तुम्ही तुमच्या मुलाला प्रायव्हेट स्कूलमध्ये, एखाद्या सीबीएसई स्कूलमध्ये किंवा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये टाकाल? ऑफकोर्स आपण इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये टाकतो। त्याचं कारण काय आहे की तिथे आपल्या मुलांवर लक्ष दिलं जातं, कॉलेज किंवा ती जी शाळा असते ती जबाबदारी घेते मुलांची, आणि काही ना काही गव्हर्नमेंटपेक्षा थोडेसे ते मुलं किंवा ते कॉलेज, ते स्कूल जास्त प्रयत्न करतात, करेक्ट? पण याचा अर्थ असा आहे की सगळेच गव्हर्नमेंट किंवा जिल्हा परिषदच्या शाळा खराब आहेत? नाही। पण ओव्हरऑल बघता आपण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपल्या मुलांना तुम्हाला का नाही टाकत, त्याचं कारणच बेसिक हे असतं, करेक्ट? ते पालकांना आय होप क्लिअर झालं असेल। म्हणून याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवेन की असे कोणते इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत की जे खरंच खूप चांगले आहेत किंवा खूप फार एवढे चांगले नाही आहेत। सो मी आज लिस्ट देतोय म्हणजे ही लिस्ट तुमच्या कॉलेजची लिस्ट असली पाहिजे अशातला भाग अजिबात नाहीये। तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजेस टाकावे लागतील, यावर मी वेगळा व्हिडिओ बनवतो। आज आपण फक्त एक लिस्ट समजून घेऊया, कोणते कॉलेज याच्यात थोडे बेटर आहेत हे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया। ऑलरेडी तुम्ही ऑटोनॉमस वर्सेस नॉन ऑटोनॉमस हा व्हिडिओ बघितला असेल, काल मी तो व्हिडिओ पोस्ट केला होता, वाटल्यास मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करतोय। पहिले समजून घ्या गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे काय। पूर्ण गव्हर्नमेंट म्हणजे त्याच्यात जे टीचरच्या सॅलरीज असतात, तिथे जे हॉस्टेल असतं, सगळ्या काही गोष्टी ज्या असतात ते गव्हर्नमेंट मॅनेज करतं। ओके, म्हणजे काय की ते सगळंच्या सगळं गव्हर्नमेंट बघत असतं। ओके, म्हणजे पूर्ण A to Z मध्ये हॉस्टेल्स आले, कट ऑफ्स आले, सगळंच्या सगळं गव्हर्नमेंट त्याच्याकडे लक्ष देत असतं। आता गव्हर्नमेंट एडेड म्हणजे काय? काही कॉलेजेस होती जी खूप चांगली वर्क करत होती, मग काय केलं कॉलेज गव्हर्नमेंटने की ही कॉलेजेसला फंडिंग गव्हर्नमेंट देतं, बट मॅनेज तिथली लोकल बॉडीज करत असते। ठीक आहे, पण ते शेवटी म्हणूया आपण दोन्ही गव्हर्नमेंटच्या इक्विव्हॅलेंटच असतं। ठीक आहे, म्हणजे आपण याला गव्हर्नमेंट म्हणूया, याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणूया, कारण याच्यावरची जी बॉडी असते मॅनेजमेंट असते, एक लोकल बॉडी असते, बट जी फंडिंग दिली जाते ती मात्र गव्हर्नमेंट त्यांना पूर्णपणे फंड करत असतं। ठीक आहे, सो गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड। सो आता आपण डिस्कस करूया की कोणते गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये आहेत किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहेत। मी म्हणणार नाही की याच्यामध्ये काही डिफरन्स करा, पण जेव्हा तुम्ही गुगलवर सर्च कराल किंवा तुम्ही थोड्या दिवसानं बघाल की अरे गव्हर्नमेंट एडेड आले, मग तुम्हाला कन्फ्युजन होईल। फॉर एक्झाम्पल COEP हे प्युअरली गव्हर्नमेंट कॉलेज आहे, पूर्णच्या पूर्ण मॅनेजमेंट, तिथली फॅकल्टी, सगळं सगळं कोण बघतं? गव्हर्नमेंट बघतं। बट सेम केस VGTI मुंबईचं जे टॉप गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे ते गव्हर्नमेंट ऍक्च्युली एडेड आहे। ओके, ते गव्हर्नमेंट एडेड आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ते नाहीयेत। ओके, तिथे पण दोन कॅम्पस आहेत, त्याच्यात ते डिफर करतात, तुम्हाला एवढं विचार करण्याची गरज नाहीये, हे सगळं शेवटी सरकारीच धरू आपण धरू शकतो। ठीक आहे, सगळ्यात चांगलं कॉलेज सगळ्यांना माहिती आहे की COEP आहे। बघा, मी तुम्हाला सांगतो गव्हर्नमेंट कॉलेज बघताना काय गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत। सगळ्यात पहिलं काय बघितलं पाहिजे, ते कॉलेज चांगलं आहे का? दुसरी गोष्ट काय आहे, त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट आहेत का? तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते कॉलेज किती जुनं आहे। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बघा मी आज 5 वर्ष झाले, तुम्ही माझी 5वी बॅच आहेत काउन्सिलिंगचे, माझा अनुभव वाढत चाललाय, माझे कॉन्टॅक्ट वाढत चालले, दरवर्षी मी नवीन कॉलेजेसच्या प्रिन्सिपल्सला बोलतोय, माझा नवीन एक काय म्हणता येईल, माझा कॉन्टॅक्ट खूप वाढत जातोय। तसंच या कॉलेजच्या बाबतीत असतं, जेव्हा एखादं कॉलेज 30 वर्ष जुनं असतं, काय होतं रे, त्यांचे 100 कंपनीसोबत कॉन्टॅक्ट झालेले असतात, त्यांचे टायअप झालेले असतात, त्यांचे MOUs झालेले असतात, त्यांचा एक जो तो काय म्हणता येईल ना एक डेटाबेस झालेला असतो, त्यांना माहित असतं कसं करायचंय, काय करायचंय। पण जेव्हा नवीन कॉलेजेस असतात यांचं तेवढं आपलं म्हणता येईल, आता एखादं मी आत्ता समजा माझी पहिली बॅच असते, माझ्यासाठी अवघड असते की मी आता ठरवलं मला PCCOE मध्ये कॉल कर, मी डायरेक्ट कॉल करू शकतो का? कारण आता माझं तेवढं एक झालेलं आहे, लक्षात आलं,
मला आता कनेक्ट झालेले आहेत माझे, मी प्रिन्सिपल्सला ओळखतो, एक तो बॉन्ड बनलेला आहे. आता मला फार टेन्शन घ्यायची गरज नाहीये. बट हेच जेव्हा मी नवीन असतो तेव्हा माझ्यासाठी हे सगळ्या गोष्टी पॉसिबल नव्हत्या. सेम गव्हर्नमेंट कॉलेजचं होतं किंवा कोणत्याही कॉलेजचं. एखादं कॉलेज जेव्हा जुनं होतं ना, त्यांचे कॉन्टॅक्ट खूप जबरदस्त झालेले असतात, त्यांचे टायअप झालेले असतात मोठ्या मोठ्या कंपन्यांसोबत. कंपन्यांनी सांगितलेलं असतं आम्ही दरवर्षी तुमच्याकडून येऊच तुमच्या कॅम्पसमध्ये, आम्ही प्लेसमेंट देऊ, आम्ही इंटर्नशिप्स देऊ, आणि त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही बघा जे जुने कॉलेजेस आहेत त्यांच्या प्लेसमेंट चांगल्या आहेत कम्पॅरेटिव्हली नवीन कॉलेजेसच्या. ठीक आहे. सो सगळ्यात पहिलं चांगलं सगळ्यांना माहित असणारं गव्हर्नमेंट कॉलेज. जरी मी जी लिस्ट सांगतोय तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या बॉटला विचारू शकता, त्याच्यामध्ये मी अपडेट करून ठेवतोय. तुम्ही बॉटकडून ही पूर्ण लिस्ट घेऊ शकता. ठीक आहे. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग पुणे, ओके, जिथलं ते शहराचं नाव असतं त्याला ते कॉलेजचं नाव दिलं जातं. COEP सगळ्यांना माहिती आहे, एक ऑटोनॉमस कॉलेज आहे. 1854 ची याची इस्टॅब्लिशमेंट आहे, म्हणजे स्वातंत्र्यापेक्षा हे जुनं कॉलेज आहे आणि बेस्ट इन्स्टिट्यूट आहे. जसं मी सांगितलं जेवढं जुनं कॉलेज तेवढं चांगलं. दुसरं आपण माहिती आहे तुम्हाला गव्हर्नमेंट एडेड आहे VJTI. ओके, गव्हर्नमेंट एडेड VJTI आहे आपलं कॉलेज. ओके, तेही एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि हे सुद्धा 1887चं कॉलेज आहे आणि याच्यामध्ये सुद्धा प्लेसमेंट बेस्टच असतात, याच्यात काही तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर येतं वालचंद इंजिनिअरिंग, ओके, कॉलेज सांगलीचं. खूप छान कॉलेज आहे हे पण. 1947 म्हणजे जेव्हा स्वातंत्र्य आपल्याला मिळालं तेव्हाचं हे कॉलेज आहे आणि एकदम बेस्ट इन्स्टिट्यूट आहे. इथे सुद्धा खूप चांगल्या आपल्याला प्लेसमेंट बघायला मिळतात. त्याच्यानंतर सरदार पटेल SPIT मुंबईचं कॉलेज आहे. ओके, हे पण एक गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. 1962 म्हणजे तेही तसंच खूप जुनं आहे म्हणूया आपण, 50-60 वर्ष झाले याही कॉलेजला, आणि एक वन ऑफ दी प्रीमियम इन्स्टिट्यूट आहे. ओके, आता हे जे मी 5 इन्स्टिट्यूट सांगितले ऑलमोस्ट सगळ्यांना याचा क्रम माहिती आहे. ओके, जसं की COEP VJTI डिपेंड करतो मुंबई पुणे, बट COEP नक्कीच चांगलं आहे. त्याच्यानंतर VJTI आहे, त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता तुम्ही सरदार पटेल आहे, त्याच्यानंतर वालचंद आहे. हे सगळ्यांना माहिती आहे, सगळे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. आता थोडेसे आपण गव्हर्नमेंट कॉलेज पुणे मुंबई आणि एकदम टॉप प्रीमियम सोडून थोडंसं बघूया. ठीक आहे. गव्हर्नमेंट कॉलेज कराड एक जुनं कॉलेज आहे, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, 1960चं कॉलेज आहे. ओके, खूप छान कॉलेज. हे सगळा डेटा मी तुम्ही बॉटला पण विचारू शकता. मी थोडंसं त्याच्यामध्ये स्पेसिफिक तुम्हाला सांगेन की कोर ब्रांचेससाठी खूप छान कॉलेज आहे. ज्या मुलांना UPSC MPSC प्रिपेअर करायचं अशी मुलं इथे खूप असतात आणि खूप मेहनतीने प्रिपेअर करून बरेचसा चांगला रिझल्ट कराडचा लागतो आणि खूप छान कॉलेज आहे. ओके, जुनं कॉलेज आहे, प्लेसमेंट्स वगैरे छान आहे. आता मी नाही हे म्हणणार की झालं COEP झालं की डायरेक्ट गव्हर्नमेंट कराड टाका, याच्यापेक्षा PICT नक्कीच चांगलं आहे. ओके, म्हणजे ते डिपेंड करतं प्रायव्हेट गव्हर्नमेंट, ते लिस्ट मी नंतर कधीतरी देईन, बट समजून घ्या की कोणते कॉलेजेस चांगले आहेत. 1960चं कॉलेज आहे. त्याच्यानंतर आपण म्हणूया गव्हर्नमेंट कॉलेज संभाजीनगर, आपलं औरंगाबादचं कॉलेज आहे. हे पण 1960चं कॉलेज आहे, जुनं कॉलेज आहे. ॲव्हरेज आहेत प्लेसमेंट, फार असं म्हणता येणार नाही एक्स्ट्राऑर्डिनरी आहे, बट ठीक आहे, एक डिसेंट कॉलेज म्हणून तुम्ही याला कन्सिडर करू शकता. त्याच्यानंतर आहे गव्हर्नमेंट कॉलेज अमरावती, जे की 1964, हे पण जुनं कॉलेज आहे, खूप चांगलं कॉलेज आहे. इथेही ॲव्हरेज प्लेसमेंट्स तुम्ही बघू शकता, बट कराडच्या थोड्याशा म्हणूया याच्यामध्ये चांगल्या प्लेसमेंट्स असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ही जी नवीन नवीन कॉलेजेस आहेत ना उरलेली, ही थोडीशी नवीन कॉलेजेस आहेत. एक मी त्याच्यात ॲड करेन, श्री गुरु गोविंद सिंग नांदेड मराठवाड्यामध्ये येतं, चांगलं कॉलेज आहे. ठीक आहे, डिसेंट प्लेसमेंट्स आहेत. म्हणजे Tier 1 मी तुम्हाला सांगितलं COEP VJTI वालचंद सरदार पटेल. ओके, थोडंसं त्याच्या खाली आपण कराडला घेऊ शकतो. ओके, त्याच्या खाली मग तुम्ही छत्रपती संभाजीनगर घेऊ शकता. त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणू शकता SGGS तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही अमरावती घेऊ शकता. ओके, हे तुम्हाला एक आयडिया आलेली असेल. आता थोडेसे नवीन नवीन कॉलेजेस आता महाराष्ट्रामध्ये बनायला लागलेले आहेत, त्यांचे मी इयर पण तुम्हाला सांगतो, बट लक्षात घ्या यांची प्लेसमेंट्स खूप कमी आहेत. थोडासा यांचा प्लेसमेंटचा रेकॉर्ड जरा एवढा चांगला नाहीये. ओके, गव्हर्नमेंट कॉलेज अमरावती मी तुम्हाला सांगितलं जळगाव. ओके, हे कॉलेज बनलेलं आहे 1996. तसं बघावं तर जुनं कॉलेज आहे, पण विचार करा आपल्याकडे कॉलेजेस कशी आहेत महाराष्ट्रामध्ये, प्रीमियम कॉलेजेस 1887. ओके, म्हणजे विचार करा हे 200 वर्ष जुनी कॉलेजेस आपल्याकडे आहेत, त्याच्यासमोर हे 1996 फार काही म्हणजे म्हणता येणार नाही की खूप चांगलं आहे, बट स्टील एक डिसेंट कॉलेज आहे. बट मी रेकमेंड नाही करणार. जर तुम्हाला पुण्यामध्ये एखादा ॲव्हरेज कॉलेज मिळत असेल तर तुम्ही तिकडं गेलं पाहिजे, कारण याच्या प्लेसमेंट्स एवढ्या चांगल्या नाही आहेत. ओके, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज चंद्रपूर. ओके, हे 1996ला बनलेलं आहे, 20-25 वर्ष याला कॉलेजला
बनवून झालेले आहेत एस्टॅब्लिश होऊन, बट स्टील प्लेसमेंटचा रेकॉर्ड एवढा चांगला नाहीये. मी म्हणेन डिसेंट आहे, जसं की पुण्याचे DY पाटील वगैरे याच्या प्लेसमेंट्स याच्यापेक्षा तुम्हाला चांगल्या बघायला भेटणार आहेत. गव्हर्नमेंट कॉलेज नागपूर आहे. हे तर कॉलेज 2016ला याची इस्टॅब्लिशमेंट आहे, म्हणजे या कॉलेजला बनवूनच आत्ता 1-2 बॅच पासआउट झालेले आहेत. आणि प्लेसमेंट रेकॉर्ड आपण कन्सिडर करूया ॲव्हरेज आहे, म्हणून मी याला Tier 3 मध्ये टाकतोय. ओके, हे जे मी लिस्ट सांगतोय Tier 3 मध्ये, हिला जास्त तुम्हाला महत्त्व द्यायची गरज नाहीये. गव्हर्नमेंट कॉलेज यवतमाळ 2018, आत्ता त्यांचा 1 बॅच आउट पासआउट झालेली आहे आणि प्लेसमेंटचा सिनॅरिओ एवढाही चांगला नाही म्हणता येणार आहे आपल्याला. त्याच्यापेक्षा पुण्याची मुंबईची प्रायव्हेट कॉलेजेस तुम्हाला, किंवा रामदेव बाबासारखी नागपूरची कॉलेजेस किंवा YC सारखी जास्त तुम्हाला प्लेसमेंट रेकॉर्ड आणून देणार आहेत. गव्हर्नमेंट कॉलेज रत्नागिरी 2021ला बनलेलं कॉलेज आहे, अजून एकही बॅच पासआउट नाहीये, त्याच्यामुळे प्लेसमेंट रेकॉर्ड तिथे असण्याचा काही विषयच नाहीये किंवा आपल्याकडे त्याचा डेटाच नाहीये. सो मी रेकमेंड नाही करणार की तुम्हाला हेही कॉलेज मी जी सिक्वेन्स सांगत चालू तुमच्या लक्षात येत चाललं असेल, म्हणून मी सांगितलं इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट खूप इम्पॉर्टंट असते कोणत्याही कॉलेजची. जेवढं जुनं कॉलेज तेवढं त्यांचे रेकॉर्ड चांगले, त्यांच्याकडे आपल्याकडे त्यांचा डेटा असतो आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्ट जबरदस्त असतात. विचार करा ना, 1867 समथिंग, म्हणजे ते किती जुनं झालं, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट काय लेवलवरच असतील. ओके, त्यामुळे त्यांनी कित्येक पिढ्या घडवलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा जो एक रेकॉर्ड असतो, ट्रॅक रेकॉर्ड असतो, तो खूप चांगला असतो. त्याच्यापेक्षा नवीन कॉलेजेस एवढी चांगली नसतात. त्याच्यापेक्षा जर तुम्हाला एखाद्या चांगल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये मिळत असेल तर तुम्ही नक्की घेतलं पाहिजे. गव्हर्नमेंट रत्नागिरी 2021 मी तुम्हाला सांगितलं. आता एक नवीन इन्स्टिट्यूट उघडलेलं आहे, मला तिथे इन्व्हाइट सुद्धा केलं होतं. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. मी लास्ट Feb-March मध्ये, आता मी 2-3 महिन्याआधी तिथे मला गेस्ट म्हणून सुद्धा बोलवलं होतं. खूप छान, म्हणजे कॉलेज ॲम्बियन्स, फॅकल्टी वगैरे सगळं चांगलं आहे, बट पुन्हा तोच प्रॉब्लेम आहे की त्यांची फर्स्ट बॅच आत्ता होती. ओके, त्याच्यासाठीच बोलवलं होतं, बट म्हणता येणार नाही की आपल्याकडे ते प्लेसमेंट काय होणार आहे काय नाही त्याची काही आजपर्यंत आपल्याला आयडिया नाही आहे. सो मी सजेस्ट नाही करेन की ज्यांना चांगली पर्सेंटाईल आहेत त्यांनी शक्यतो प्रायव्हेट कॉलेजेसकडे गेलं पाहिजे. ठीक आहे, मी जे सांगितले ते कॉलेजेस पहिले सुरुवातीचे ते खरंच चांगले आहेत, तिथे प्लेसमेंट थोडेसे आपल्याला चांगल्या बघायला मिळतात. आय होप थोडंसं क्लिअर झालं असेल की गव्हर्नमेंट कॉलेज कोणतं चांगलं आहे. तुम्ही स्वतःच्या मनाने एक रेटिंग देऊ शकता, एक लिहून काढा लिस्ट. तुम्हाला तुम्ही बॉटला विचारा, पूर्णपणे लिस्ट तुम्हाला बॉट प्रोव्हाइड करेल, विथ एस्टॅब्लिशमेंट इयर प्रोव्हाइड करेल, आणि कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा तुम्हाला बॉट देणार आहे. आणि तुम्ही प्लेसमेंट डेटा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघू शकता. मी जे सांगितलंय ते तुम्ही व्हेरीफाय करू शकता. बट माझं सजेशन काय असेल सगळ्यांना, पालकांना विशेष करून, गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं म्हणजे जग जिंकलं अशातला भाग नाहीये. एक कॉलेज माझं मेन्शन करायचं राहिलं, व्हेरी सॉरी, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसारी. ओके, हे 2009ला इस्टॅब्लिश झालेलं कॉलेज आहे, हे पुण्यामध्येच येतो ऍक्च्युली अवसारी, बट एवढं म्हणता येणार नाही प्लेसमेंटच्या बाबतीत फार असं विशेष कॉलेज हे नाहीये. ओके, मग तुम्हाला वाटत असेल दादा हे गव्हर्नमेंट कॉलेजेस तू म्हणतोय प्लेसमेंटच्या बाबतीत नाहीये, त्यांच्यापेक्षा DY पाटील किंवा म्हणूया आपण JSPM अशी पुण्याची थोडीशी चांगली ॲव्हरेज कॉलेजेस सुद्धा चांगली आहेत, तर नक्कीच चांगले आहेत. तुम्ही त्यांचे प्लेसमेंट रेकॉर्ड बघा, यांचे प्लेसमेंट रेकॉर्ड बघा, आणि यालाच आपण काउन्सिलिंग म्हणतो. उगीच काहीतरी कॉलेज टाकायचे म्हणून टाकायचे. कट ऑफ यांचे बघाल तर तुमच्या लक्षात येईल 96, 97, 94, बट प्लेसमेंटचा जो रेशो आहे तो 20%, 30% असा आहे. ठीक आहे, आणि ॲव्हरेज पॅकेजेस 4च्या वर सुद्धा नाहीये. त्याच्यामुळं ऍडमिशन घेताना नुसतं काहीतरी ब्रँड बघून जायचं नाहीये. बट हां, असं म्हणणार नाही मी सगळेच गव्हर्नमेंट खराब आहेत, पण काही गव्हर्नमेंट चांगले सुद्धा आहेत, जसं की COEP आहे, VJTI आहे, बालचंद आहे, SGGS आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, कराड आहे, अमरावती, थोडेसे डिसेंट कॉलेजेस आहेत. पण बाकीचे खालचे कॉलेजेस मात्र एवढे चांगले नाहीयेत, कारण आत्ता बनलेली कॉलेजेस आहेत, त्यामुळे त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड तेवढा चांगला नाहीये. आय होप एकदम तुम्ही क्रिस्टल क्लिअर झाला असाल. मी नक्की व्हिडिओ बनवेन की प्रायव्हेट कॉलेजमध्ये जायचं की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जायचं, यावर नक्की एक वेगळा व्हिडिओ बनवेन. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण येणाऱ्या काळामध्ये असेच वेगवेगळे टॉपिक्स ज्याची तुम्हाला आयडिया सुद्धा नसेल, असे काही गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतील, अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहणार आहे. पूर्ण लिस्टसाठी तुम्ही बॉटला सुद्धा आपल्या कनेक्ट करू शकता. आय होप व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.